पंचगंगेची धोक्याच्या पातळीकडे वाटचाल सुरू आहे। नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले। परिस्थिती नियंत्रणात असली तरी तहसीलदारांनी या संदर्भात महत्त्वाची माहिती दिली। कोल्हापूरची पंचगंगा नदी धोक्याच्या पातळीकडे वाटचाल करत असली तरी जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरलाय। सध्या पूरप्रवण क्षेत्रात महसूल अधिकाऱ्यांनी भेट दिली असून संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर स्थलांतरणाची खरतर सूचना ज्या आहेत ते देण्यात आलेल्या आहे। सध्याची परिस्थिती नियंत्रणात आहे अशी माहिती तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी दिली। करवीर तालुक्यामध्ये पंचगंगेच्या पाण्यानं आता इशारा पातळी ओलांडलेली असून ती धोका पातळीच्या जवळ जाते आहे। जवळपास कालच्या दिवसभरामध्ये साधारणतः 3 इंच 4 इंच अशी प्रति तासाला वाढ होत होती। ती आता थोडीशी वाढ कमी होऊन आता 1 इंच 2 इंच अशी पद्धतीने वाढ होते आहे। मात्र सर्व नागरिकांना आमचं प्रशासनामार्फत असंच आवाहन आहे की सर्वांनी सतर्क राहावं, सुरक्षित स्थळी वेळीच आपण शिफ्ट व्हावं। आम्ही कंट्रोल रूमच्या माध्यमातून कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून आम्ही सर्व ठिकाणी लक्ष ठेवून आहोत आणि कुठलीही दुर्घटना घडणार नाही याची आम्ही काळजी घेत आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।